पित्त कमी करणारे असे 9 पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे. जे पदार्थ जर तुम्ही आहारात घेतले तर तुम्हाला पित्त कमी करण्यासाठी मदत होणार आहे. आणि यामध्ये मी 2 विभागण्या केलेल्या आहेत. एक म्हणजे चांगलं पित्त कमी करणारे पदार्थ आणि दुसरं म्हणजे खराब पित्त कमी करणारे पदार्थ. अशा या दोघांची विभागणी करून मी तुम्हाला 9 पदार्थ सांगणार आहे जे पित्त कमी करायला मदत करतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 13 वर्ष झाली आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आणि आमचं क्लिनिक जे आहे ते नवी मुंबई, ठाणे, दादर आणि पुणे या 4 ठिकाणी आहे. तर पित्त कमी करणं याच्यामध्ये पहिला आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याला जे पित्त झालेलं आहे ते चांगलं पित्त वाढलेलं आहे का खराब पित्त वाढलेलं आहे. मित्रांनो, जर एखाद्या घरामध्ये पाणी तुंबलं आणि हे तुंबलेलं पाणी जर चांगलं असेल तरी सुद्धा त्रासच आहे, आणि जर हेच पाणी जर खराब झालेलं असेल तर आणखीन जास्त त्रास आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, समजा एखाद्या शहरामध्ये पूर आला पण ते पाणी स्वच्छ आहे, त्या पाण्यापासून कोणाला काही अपाय नाही, पण शेवटी घरामध्ये पाणी येणं हे चांगलं तर नाही ना. म्हणजेच काय, तर चांगलं पित्त हे ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला हे चांगल्या पाण्यासारखंच असतं, पण ते अति प्रमाणात वाढल्या कारणाने ते त्रास देत असतं. तसंच हेच पित्त जर खराब असेल आणि ते जर वाढलं तर ते आणखीन जास्त त्रासदायक असतं. आणि चांगलं पित्त कसं ओळखायचं आणि खराब पित्त कसं ओळखायचं याच्यावरती मी एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये त्याची मी लिंक देईनच तुम्हाला, तो व्हिडिओ नक्की बघा. ज्या वेळेला चांगलं पित्त वाढतं त्यावेळेला पोटामध्ये जळजळ होणं, दाह होणं असे प्रकार होत असतात. मग या वेळेला तुम्हाला चांगलं पित्त जर कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे कोहळा. मित्रांनो, कोहळा जो असतो ना त्याचं ज्यूस जर तुम्ही घेतलं ते पण सकाळी उपाशीपोटी तर पित्त शांत राहायला मदत होते. दुसरा पदार्थ आहे वाळा. वाळा नावाची वनस्पती मी प्रत्येक वेळेला सांगतो कारण तिच्यापेक्षा चांगली वनस्पती दुसरी कुठे नाहीच आहे की जी पित्त कमी करण्यासाठी मदत करते आणि सेफ आहे. मित्रांनो, वाळा ही वनस्पती प्रत्येक घराघरामध्ये वापरली जाते. अनेक गावच्या ठिकाणी वाळा नावाचं जे गवत असतं ते काढलं जातं, त्याची पुरचुंडी बनवली जाते आणि ते पाण्यामध्ये सोडलं जातं. त्याच्याने पाणी थंड तर होतच, पण त्याचबरोबर पोटामध्ये ते पाणी गेल्याने पोटामध्ये सुद्धा शांतता निर्माण होते आणि पित्त कमी व्हायला मदत होते. तिसरा पदार्थ अतिशय उत्तम आहे, तुम्ही सुद्धा तो रेग्युलरली घेत असाल, तो म्हणजे नारळ. नारळाचं जे ज्यूस असतं ते आपण प्रत्येक वेळेला घेतो, पण मित्रांनो तुम्हाला मी एक सांगू का, नारळ जो असतो ना त्याचं जर तुम्ही ज्यूस काढलं, म्हणजे कशाचं, नारळाच्या खोबऱ्याचं जर दूध काढलं तुम्ही आणि ते जर घेतलं तर ते पित्त कमी करायला अतिशय उपयुक्त असं आहे. त्याचबरोबर जी लोक कृश असतात म्हणजे बारीक असतात आणि पित्त जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असतं अशा लोकांसाठी हे नारळाचं दूध अतिशय उत्तम एक पित्तशामक असं द्रव्य आहे. हे लक्षात घ्या, कारण हे ताकद वाढवायला पण मदत करतं आणि पित्त कमी करायला सुद्धा मदत करतं. चौथा पदार्थ आहे ज्वारी किंवा गहू. मित्रांनो, तुमची जर भूक चांगली असेल, चांगलं पित्त वाढल्या कारणाने भस्मा रोगासारखा रोग झाला असेल, म्हणजे सतत खावंसं वाटत असेल, सतत सारखं सारखं काहीतरी घ्यायचं खायचं, सारखं काहीतरी घ्यायचं खायचं, म्हणजे पहिलं खाल्लेलं अन्न पचल्याच्या नंतर पुन्हा लगेच भूक लागणं असा जर प्रकार होत असेल तर त्यावेळेला तुम्ही गव्हाचा वापर निश्चित करू शकता. पण लक्षात घ्या, ज्या वेळेला भरपूर जेवण जाते आणि भूक जास्त लागते अशा वेळेला हे घेणं योग्य आहे. अशा वेळेला जे पित्त वाढतं त्यामुळेच ही भूक वारंवार लागत असते. अशा वेळेला गव्हाचा वापर तुम्ही करू शकता. गहू सुद्धा थंड असतात. पण असं नसेल आणि नुसतं पित्त वाढलेलं आहे तर तुम्ही गव्हाच्या जागेवरती ज्वारीचा वापर करू शकता. मित्रांनो, ज्वारी जी आहे ना ही खराब पित्त वाढलेलं असेल तरी सुद्धा तुम्हाला मदत करते आणि चांगलं पित्त वाढलं असेल तरी सुद्धा तुम्हाला पित्त कमी करायला मदत करते. पण जर खराब पित्त वाढलेलं असेल तर अशा वेळेला गहू तुम्हाला उपयुक्त नाही ठरणार, गहू तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या वेळेला खराब पित्त वाढतं त्यावेळेला गव्हाचा वापर करू नये, पण चांगलं पित्त ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला तुम्ही गव्हाचा वापर करू शकता. आणि ज्वारीचा वापर तुम्ही दोन्ही पित्तामध्ये निश्चित करू शकता. चांगलं पित्त वाढलं असेल तरी सुद्धा करू शकता आणि खराब पित्त वाढले असेल तरी सुद्धा करू शकता. आता यामध्ये लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला आपल्याला असंच वाटतं की ज्वारी घ्यायची म्हणजे ज्वारीची भाकरी बनवून खायची, पण असं करण्याची गरज नाही आहे. बरेच वेळेला तुम्ही ज्वारीच्या पिठाची उकड बनवून घेऊ शकता, म्हणजे ज्वारी पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळून थोडंसं चवदार बनवून त्याचं सूप सारखं तुम्ही पिऊ शकता. त्याचा सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला फायदा होतो आणि पित्त कमी करायला मदत होते. पाचवा पदार्थ सगळ्यांना आवडता आहे तो म्हणजे खडीसाखर. खडीसाखर ही जी अशी
आहे ना की तिच्या प्रोसेसमध्ये म्हणजे ती बनवण्याच्या प्रोसेसमध्ये खूप जास्त केमिकल वापरले जात नाही जसं साखर बनवण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे खडीसाखरेचा वापर तुम्ही निश्चित करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, खडीसाखर जी आहे ना ती स्वभावतः थंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती पित्तशामक आहे. म्हणून तुम्ही वाळा आणि खडीसाखर असं दोन्ही एकत्र करून जर त्याचं सरबत बनवून घेतलात तरी सुद्धा तुम्हाला त्याचा बऱ्यापैकी पित्त कमी करायला मदत होते. मित्रांनो, वाळ्याचं सरबताचं एक पल्प सुद्धा मिळतं मार्केटमध्ये, त्याचा वापर तुम्ही निश्चित करू शकता. पण लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे पल्प बनवलेलं आहे किंवा सरबतासाठी जे मिळतं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते खडीसाखरेपासून बनवलेलं असेल याची काळजी घ्या, कारण त्याच्याने पित्त कमी करायला खरंच खूप मदत होते. 6वा पदार्थ आहे तो म्हणजे डाळीचा प्रकार आहे. आता या डाळीमध्ये पित्त कमी करणारी डाळ जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सांगेन मुगाची डाळ सगळ्यात चांगली पित्त कमी करणारी. आता पित्त ही कमी करण्याची ही जी प्रोसेस असते ना ही अशी असते की ही पचायला पहिली गोष्ट म्हणजे हलकी आहे, स्वभावतः थंड आहे, त्यामुळे पित्तशामक आहे. पण शरीरामध्ये जर पित्त वाढलेलं असेल तर ती लघवीच्या वाटेतून बाहेर काढण्यासाठी ही डाळ खूप मदत करते. त्यामुळे लक्षात घ्या, पित्त कमी करायचं असेल तर तुम्ही डाळीचा वापर निश्चित करू शकता. 7वा पदार्थ आहे तांदूळ. तांदूळ जे असतात ना हे पित्तशामक असतात, पचायला हलके असतात. पण तांदळाचं कसं असतं की तुम्ही डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हे वापरू नाही शकत, पण इतर लोकांचं जर पित्त वाढलं असेल तर तांदळाचा वापर निश्चित करू शकता. आता तांदूळ वापरताना बरेच वेळेला आपल्या डोक्यात एकच गोष्ट येते ती म्हणजे भात. भात घेण्यापेक्षा भाताची जर पेज घेतली तर पित्त कमी करण्यासाठी ही पेज मदत करते आणि त्याचबरोबर तुम्हाला ताकद वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. आता बघा, तुम्हाला जर पित्त वाढलं असेल ना तर हे जे सगळे पदार्थ मी आतापर्यंत सांगितलेले आहे ह्याच्यामध्ये काय करायचं तर जेवताना तुम्ही भाकरीचा वापर करा, ज्वारीच्या भाकरीचा वापर करा किंवा ज्वारीच्या सुपाचा वापर करा, तांदळाच्या भाकरीचा वापर करा किंवा तांदळाच्या पेजेचा वापर करा. त्याचबरोबर जर तुम्ही भात बनवला असेल तर त्याच्याबरोबर डाळ घ्या, मुगाची डाळ घ्या. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खडीसाखरेचा वापर सुद्धा जेवताना काही प्रमाणामध्ये करू शकता. कोहळा जो आहे त्या कोहळ्याची भाजी बनवून घेऊ शकता. असा आहार जर तुम्ही घेतला तर तुमचं पित्त कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आता आपण बघूया की खराब पित्त जर वाढलेलं असेल तर काय घ्यायचं. खराब पित्त ट्रीट करण्यासाठी ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला वैद्यांकडे जाणं गरजेचं आहे, कारण खराब पित्त नीट होणं थोडंसं क्लिष्ट असतं. पण तरी सुद्धा जर कमी प्रमाणात हा त्रास असेल तर तुम्ही काय उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगतो. गुळ जो असतो ना तो खराब पित्त कमी करण्यासाठी काही प्रमाणात मदत करतो. यामध्ये गुळाबरोबर हरितकी म्हणजे हरडा नावाची जी वनस्पती असते ती, हे दोन्ही एकत्र करून जर तुम्ही घेतलं तर तुमचं खराब झालेलं जे पित्त असतं म्हणजे न पचलेलं जे पित्त असतं ते पचण्यासाठी मदत होते आणि ते खराब झालेलं पित्त हे पचायला मदत झाल्या कारणाने ते पित्त कमी होऊन तुम्ही आरोग्यवान होतात. तर लक्षात घ्या, गूळ आणि हरडा हे दोन्ही एकत्र करून तुम्ही निश्चित घेऊ शकता. पण हे दोन्ही जे आहेत ना त्याच्यामध्ये गूळ हे अतिशय सेफ आहे. हरड्याचा काही जणांना जुलाब होण्याची शक्यता असते, काही जणांना कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. म्हणून तुमच्या जवळच्या वैद्यांकडून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही जर याचा वापर केला तर तुमच्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं. दुसरा पदार्थ आणखीन एक मी सांगतो. दुसरा पदार्थ बोलण्यापेक्षा त्याला वनस्पती बोलेन तर दुसरी वनस्पती म्हणजे वासा. वासा या वनस्पतीला आपण मराठीमध्ये अडुळसा सुद्धा म्हणतो. अडुळसाचा वापर बऱ्याच वेळेला आपण हा समज करून घेतो की ती खोकल्यासाठी वापरलं जातं, पण अडुळसा हे पित्तशामक सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खराब पित्त कमी करण्यासाठी सुद्धा अडुळसाचा खूप चांगल्या प्रकारे वापर आपल्याला करता येतो. तर मित्रांनो, खराब पित्त जर वाढलेलं असेल तर शक्यतो प्रयत्न करा वैद्यांच्या मार्गदर्शनातूनच त्याचा उपाय घ्या, कारण ते खराब पित्त पुढे जाऊन शरीराला जास्त दुखापत करू शकतं. म्हणून आपल्याला ते ताबडतोब ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, आजचे हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटतात का हे सुद्धा आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्थ राहा, मस्त राहा.